हाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आपण आलेलो आहेत नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघू शकता तुम्ही की आता आम्ही गणपती घेऊन चाललेलो आहेत, घरी चाललेलो आहे. आणि आता आम्ही इथे किती जण आहेत हे बघा. हा मामाचा मुलगा आहे, खूप मस्ती करतो तो. हा मोठ्या मामाचा मुलगा आहे. आणि ही बाप्पाची मूर्ती आहे. तर आता आम्ही ही मूर्ती घेऊन घरी चाललेलो आहे. आणि हे बघा बाजारात होतो आम्ही, हे बघू शकता तुम्ही पूर्ण पडत आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता आता याचं नाव मी तुम्हाला सांगतो. याचं नाव आहे मीर, नाव याचं. आणि याचं नाव आहे उदय. तर मित्रांनो, आणि माझं नाव तुम्हाला माहीतच आहे. तर आता आपण जाणार आहोत घरी. मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. आणि आम्ही खर्डीमध्ये आहोत, इथे बाजूलाच हायवे आहे. आणि हायवेनं आम्ही सरळ तसेच जाणार आहोत. 2 किलोमीटरवर आमचं गाव आहे. आणि आम्ही आता घरी जाऊन गणपतीची मूर्ती कशी कुठे ठेवतो, काय करतो ते सर्व तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी आणि पुढे काय काय होते ते बघण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत. हाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मी आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही बाप्पा, किती सुंदर दिसते मूर्ती. आणि भरपूर सुंदर मूर्ती आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला मी दाखवतो. ही बघू शकता तुम्ही, ही आमची पूर्ण खोली आहे. हे बघा कसं आहे, पूर्ण कसं दिसतं, एकदम छान. आणि वरती बघू शकता तिथे स्टोर रूम सारखं आम्ही केलेलं आहे, म्हणजे तिथे सामान ठेवता यावे म्हणून. आणि हा डायनिंग टेबल आहे. इथे आम्ही सध्या जेवायला नाही बसत, तिथे पाहुण्यांसाठी ते केलेलं आहे. आणि आम्ही गणपतीत काय काय मजा करतो, काय काय करतो व गणपती कुठे बसवतो आणि रोज काय करतो ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आमच्या घरी 11 दिवसांसाठी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर. हा मोर आहे, ते पंख. आणि इथे खाली मूषकराज आहेत. तर ही बघू शकता मूर्ती कशी दिसते, पिवळं धोतर आहे, एकदम सुंदर अशी दिसतीये. आणि हे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला आता सांगतो आम्ही गणपतीमध्ये जे काय करतो म्हणजे हरिपाठ करतो, भजन करतो, अजून आरती करतो, ते सर्व आम्ही तुम्हाला दाखवू, रोजच्या रोज दाखवू. असेच जर व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब